अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. सर्व स्वामी भक्तांना अधिक महिन्यातील प्रदोष सेवा जो उद्या असणार आहे, म्हणजेच प्रदोषामध्ये महादेवाची कृपा मिळवण्यासाठी मैत्रिणींनो, स्वामी भक्तांनो, तुम्हाला एक अशी प्रभावी सेवा सांगणार आहे की जे तुमचे अडकलेले प्रत्येक काम पूर्ण करणार आहे. आता थोडाही वेळ न दवडता आपण या व्हिडिओमध्ये सुरुवात करणार आहोत. अधिक महिन्यातील हा प्रदोष तुमच्या आयुष्यातील अडचणी दूर करू शकतो. घरातील संकट, आर्थिक तंगी, लग्नातले अडथळे, संतती प्राप्ती, मनशांती आणि असे अनेक जे आपल्या जीवनातील अडथळे आहेत, जर तुम्हीही अशी कोणत्याही प्रकारच्या समस्येमध्ये आहात, तर आज मी तुम्हाला सांगणार आहे अशी ही सोपी आणि अत्यंत प्रभावी महादेवांची सेवा, जी अनेक भक्तांनी अनुभवलेली आहे. आणि विशेष म्हणजे ही सेवा फक्त एका लोट्याच्या पाण्याने पूर्ण होते. आणि पण ही सेवा करताना काही नियम पाळणं खूप महत्त्वाचं असतं, नाहीतर सेवेचं फळ मिळत नाही. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार स्वामी भक्तांनो, आपल्या चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. अधिक महिना म्हणजे अत्यंत पुण्यदायी काळ असतो आणि या काळामध्ये येणारे प्रदोष हे भगवान शंकरांची विशेष कृपा मिळवून देणारे असतात आणि ही विशेष कृपा मिळवून देणारा मानला जातो. तर शास्त्रानुसार प्रदोष काळात केलेली शिवसेवा म्हणजेच महादेवांची सेवा ही अनेक जन्मांचे पाप नष्ट करते असं सांगितलं जातं. विशेषतः अधिक महिन्यातला प्रदोष हा अत्यंत दुर्मिळ आणि प्रभावी योग असतो. आता बघा, हा जो अधिक महिना आहे हा 2-3 वर्षांनी येत असतो. तर हा जो अधिक महिना आहे, या अधिक महिन्यातला जो प्रदोष आहे तो किती फळदायी असेल. तर या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की अधिक महिन्यातील प्रदोषाचे महत्त्व काय आहे, प्रदोष काळ म्हणजे नेमका कोणता वेळ असतो, महादेवांची प्रभावी सेवा कशी करायची, कोणत्या वस्तू अर्पण करायच्या आहे, महिलांनी सेवा कशी करायची आहे, सेवा मंदिरातच करायची की तुम्ही घरीही करू शकता, या सेवेचे अनुभव काय आहे आणि फायदा काय आहे. तर थोडाही वेळ न दवडता आपण मूळ विषयाला हात घालूया. स्वामी भक्तांनो, अधिक महिन्याचं महत्त्व म्हणजे हिंदू धर्मामध्ये अधिक महिन्याला अत्यंत महत्त्व आहे. भगवान विष्णूंना हे समर्पित केला जातं. अधिक महिना हा खास करून धोंड्याचा महिना म्हणून देखील प्रचलित आहे. शिवभक्तांसाठी हा काळ अत्यंत प्रभावी मानला जातो. जे कोणी स्वामी भक्त असतील की जे शिवभक्त आहेत आणि अधिक महिन्यामध्ये जप करत असतात, दानपूजा करत असतात, ते अनेक पटींनी वाढण्याचं काम अधिक महिन्यामध्ये होतं. तर काही लोक विचारतात की ताई, खरंच एवढा फरक पडतो का ह्या सेवेने? तर हा अनुभव तुम्हाला नक्की घ्या तुम्ही, की शास्त्रामध्ये सांगितले आहे की या काळामध्ये केलेली छोटीशी सेवा देखील मोठं पुण्य देऊन जातं. आता विशेषतः प्रदोष सेवा. आता तुम्हाला सांगते की प्रदोषामध्ये सूर्यास्ताच्या आधी आणि सूर्यास्तानंतरचा काळ हा खूप पवित्र मानला जातो. हा भगवान शंकरांना अतिशय प्रिय मानला जातो. असं म्हणतात की कैलासावरती देवतासुद्धा महादेवाची आराधना करत असतात. प्रदोष काळामध्ये केलेली सेवा ही तुम्हाला मानसिक शांती देते, घरातील नकारात्मकता दूर करते, तुमच्या जीवनातले जे काही अडथळे आहेत ते दूर करते. आता मुख्य सेवा हे काय आहे आणि हा जो उपाय आहे, तो उपाय म्हणा किंवा सेवा म्हणा, तुम्हाला काय करायचं आहे हे आपण बघूया. तुम्हाला काय करायचं आहे, एक तांब्याचा तांब्या घ्या. तुम्ही ज्या तांब्याने दररोज देवपूजा करतात तो तांब्या घेतला तरी चालेल. हा तांब्या घेऊन तुम्हाला त्या तांब्यामध्ये स्वच्छ पाणी घ्यायचं आहे. त्या पाण्यामध्ये तुम्हाला 5 बेलपत्र घ्यायचे आहे, 1 शमीपत्र, थोडे हिरवे मूग आणि 1 गुळाचा खडा. मी पुन्हा एकदा सांगते स्वामी भक्तांनो, हे बघा, तांब्याचा तांब्या घ्यायचा आहे, त्यामध्ये स्वच्छ पाणी घालायचं आहे आणि त्यामध्ये तुम्हाला 5 बेलपत्र हे कोणत्याही प्रकारचे तुटलेले वगैरे नसावे. 1 बेलपत्र म्हणजे 3 पानांचं असं बेलपत्र बनतं. तुम्हाला जर 5 पानांचं मिळालं तर अतिशय उत्तम. 3 पानांचं असं 1 बेलपत्र बनतं. असे 5 बेलपत्र तुम्हाला घ्यायचे आहे. त्याला कुठलीही कीड लागलेली नसावी, कोणतेही पान तुटलेलं नसावं
आता हे बेलपत्र स्वच्छ धुवून तुम्हाला त्या पाण्यामध्ये टाकायचं आहे. एक शमीपत्र टाकायचं आहे, थोडेसे हिरवे मूग टाकायचे आहे आणि एक गुळाचा खडा या पाण्यामध्ये टाकायचा आहे. आणि हे पाणी तुम्हाला भगवान शिवांच्या म्हणजेच महादेवांच्या पिंडीवरती अर्पण करायचं आहे. हे पाणी अर्पण करताना तुम्हाला ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय असा जप पूर्ण करायचा आहे जोपर्यंत हे पाणी संपत नाही आहे. आता हा झाला एक प्रभावी उपाय. आता यावरच्या समस्या ज्या आहेत त्या मी तुम्हाला सांगते, कारण बरेचसे कमेंट मला यावरतीच विचारतात. प्रत्येक वस्तूचं असं महत्त्व म्हणजे काय आहे, आपण जी वस्तू अर्पण करतो ती वस्तू नसतात तर ते आध्यात्मिक ऊर्जा देणाऱ्या वस्तू असतात. म्हणजे जसं की बेलपत्र हे महादेवांना अत्यंत प्रिय असतं. शमीपत्र मी आवर्जून सांगितले कारण त्यातून शनिदोष जो असतो तो दूर होण्यास मदत होते. आणि हिरवे मूग हे समृद्धी आणि वाढीचं प्रतीक असतात. वाढीचं म्हणजे जे आपण कार्य करतो आहे किंवा जी आपण सेवा करतो आहे ही वाढीत जावी. आणि गूळ जो आहे ती तुमच्या जीवनातील कटुता दूर करण्यासाठी आणि प्रत्येक गोष्टीमध्ये गोडावा येण्यासाठी असतो. मंत्र जप म्हणजे अभिषेक करताना तुम्हाला ओम नमः शिवायचा जाप करायचा आहे की हा मंत्र अतिशय शक्तिशाली, नकारात्मकता दूर करणारा आणि चिंता मुक्त करणारा हा जो मंत्र आहे तो तुम्हाला जप करायचा आहे. आता बऱ्याच मैत्रिणींचं असं म्हणणं असतं की ताई मी ही पूजा घरीच करू का? तर मैत्रिणींनो, माझं तुम्हाला एक म्हणणं राहील की मंदिरासारखी पावित्रता तुम्हाला घरी कधीच मिळणार नाही. कारण घरामध्ये कोणी ना कोणी थोडाफार वाईट विचार करतात. प्रत्येकाच्या मनामध्ये काही ना काही गोष्टी चालू असतात. परंतु मंदिर हे असं स्थान आहे की जिथे तुम्हाला पावित्र मिळते आणि अशा ठिकाणी केलेली पूजा ही फलदायी नक्कीच होते. त्यामुळे जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही मंदिरात जाऊन ही पूजा नक्की करा, ही सेवा नक्की करा. आता काही मैत्रिणींचं म्हणणं असतं, मला कमेंटमध्ये विचारतात की ताई ही सेवा प्रदोष काळातच केली किंवा त्यावेळेला जर आम्हाला जमलं नाही तर इतर वेळेस केली तर चालेल का? तर मैत्रिणींनो, प्रदोष काळात केलं तर सर्वोत्तमच आहे. परंतु जर तुम्ही त्या वेळेत घरी नसाल, बाहेर काही कामानिमित्त गेलेले असाल तर तुम्ही प्रदोष काळाच्या व्यतिरिक्त सकाळी किंवा संध्याकाळी ही सेवा करू शकतात प्रदोष असलेल्या दिवशी. आता ही मंदिरात सेवा का करावी? तर सेवा ही घरात करणं म्हणजे करूही शकतात, त्यात काही वाद नाही. कारण फक्त श्रद्धा महत्त्वाची आहे, मनापासून केलेलं कार्य महत्त्वाचं आहे. परंतु ते पावित्र ठिकाणी व्हावे आणि सकारात्मकता तिथे असावी. म्हणून माझं म्हणणं असेल की ही सेवा तुम्ही मंदिरात केली तर तुम्हाला ही जे ऊर्जा असेल ही मनाला वेगळी शांती देऊन जाणारी असेल. तुम्ही त्याचा अनुभव नक्की घ्याल. तर मैत्रिणी, अनेक भक्तांनी अशी सेवेचे अनुभव सांगितले आहे. कोणाचं लग्न जमतं, कुणाच्या घरातील वाद कमी होतात, कुणाला मानसिक शांती मिळते आणि बऱ्याच लोकांच्या आर्थिक अडचणी किंवा जे काही अडकलेले कामं असतात ते मार्गी लागण्यासाठी ही प्रदोष सेवा खूप महत्त्वाची आहे आणि खूप फलदायी आहे. त्यामुळे कधीकधी आयुष्यामध्ये सगळे मार्ग बंद होतात, आपल्याला थकल्यासारखं वाटतं, सगळं संपल्यासारखं वाटतं. परंतु स्वामी भक्तांनो, असं वाटल्यावरती तुम्ही समजून घेत नाही की मन थकल्यासारखं होतं. अशावेळी महादेवांची भक्ती मनाला आधार देते. कारण महादेव हे फक्त देव नाहीत तर आपल्या दुःखांचं ओझं हलकं करणारा एक आधार आहे, हे माझं म्हणणं आहे. त्यामुळे तुम्हाला जर ही सेवा कशी वाटली हे तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्हाला हा प्रदोषाला सुरुवात करून पुढचे 5 प्रदोष ही सेवा करायची आहे. त्यामुळे हा व्हिडिओ जो आहे तुम्ही शेवटपर्यंत बघितला आहे त्याबद्दल प्रत्येकाचा आभार. जर तुम्ही उद्याची ही सेवा करणार असाल तर कमेंटमध्ये हर हर महादेव लिहायला विसरू नका. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे देखील मला सांगा. थोडा जरी महत्त्वपूर्ण वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी रुजू करते. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. हर हर महादेव.